1935 सालात आणखी एक जबरदस्त आघात डॉक्टर आंबेडकरांवर झाला. 27 मे 1935 रोजी डॉक्टर साहेबांची पहिली पत्नी सौ रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे सामाजिक कार्याच्या जबाबदारीबरोबरच कौटुंबिक जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली. रमाबाईंचे अकाली निधन हा त्यांच्या मनावर झालेला जबरदस्त आघात होता. अस्पृश्यांच्या न्याय हक्कांसाठी अहोरात्र कार्य करीत राहिल्याने आणि सामाजिक समतेसाठी अविश्रांत धडपड करीत राहिल्याने डॉक्टर आंबेडकरांना घरात विशेष लक्ष घालण्यास पुरेसा अवधी असा कधी मिळालाच नाही. चळवळीत पडण्यापूर्वीचा विद्यार्थी दशेतील बहुतांश कालावधी विदेशात शिक्षण घेऊन उच्च पदव्या प्राप्त करून घेण्यातच गेला. रमाबाई क्षयाने अनेक महिने अंथरुणात खिळून होत्या. डॉक्टर साहेबांनी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार केले, पण रमाबाईंना गुण आलाच नाही. या दुःखद घटनेचा डॉक्टर साहेबांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. ते विरक्त राहू लागले होते. रमाबाईंच्या निधनाआधीच 3 मुलगे आणि 1 मुलगी अशा 4 अपत्यांना डॉक्टर आंबेडकर मुकले होते. 1935 साली पत्नीलाही मुकावे लागल्याने कौटुंबिक स्वास्थ्य वा सुख त्यांना कधीही लाभले नाही. या सर्व घटनांचे आघात त्यांच्या मनावर सदैव होतच राहिले. 1935 सालापासून त्यांना अक्षरशः एकाकी जगावे लागले. कौटुंबिक जिव्हाळा व प्रेम त्यांना लाभलेच नाही. माझी त्यांची भेट होऊन आमचे लग्न होईपर्यंत जिव्हाळ्याचे असे कोणीही त्यांच्या जवळ नव्हते. दिल्लीतही ते एकाकीच होते. धर्मांतराच्या घोषणेचे पडसाद, महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या लढ्यांमधून जे काही कटू अनुभव डॉक्टर आंबेडकरांना आले त्याचे पर्यवसान धर्मांतराच्या घोषणेत झाले. हे लक्षात घेतले पाहिजे. अस्पृश्यांच्या धर्मांतराच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी येवले मुक्कामी जिल्हा नाशिक येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी एक परिषद भरविली. याच ऐतिहासिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी क्रांतिकारक घोषणा केली. डॉक्टर आंबेडकरांच्या या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेमुळे अनेक तीव्र व तिखट प्रतिक्रिया देशभरातून उमटल्या. डॉक्टर आंबेडकरांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या तारा, पत्रे यांचा वर्षाव होऊ लागला. हिंदू धर्मातील धर्ममार्तंड चवताळून उठले. धर्मांतर घोषणेने हिंदू धर्मीयांची धर्मपीठे हादरली. प्रत्यक्ष महात्मा गांधीजींनी धर्मांतर घोषणेला विरोध केला. साहजिकच काँग्रेसच्या कळपात सामील झालेल्या हरिजनांनीही विरोध करायला सुरुवात केली. अस्पृश्यातील अशा काही हक्कांच्या पुढाऱ्यांची काँग्रेसने खास योजना करून ठेवली होती. त्यात प्रामुख्याने मद्रासचे MC राजा व विदर्भातील गणेश गवई हे प्रमुख होते. म्हणजेच सवर्णांच्या प्रखर विरोधाबरोबरच अस्पृश्यातील राजा, गवई, काजरोळकर, P. बाळू इत्यादी अनेक पुढाऱ्यांच्या विरोधालाही डॉक्टर आंबेडकरांना तोंड द्यावे लागले. अशा प्रकारे अंतर्गत तसेच बाहेरील तीव्र विरोधाला टीकेला इतकेच नव्हे तर धमक्यांनाही त्यांना तोंड द्यावे लागले. वास्तविक पाहता अस्पृश्यांना कार्यकारी मंडळात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावे अशी तार जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी केली तेव्हा त्यांना जगजीवन रामनी पूर्ण पाठिंबा दिला होता व सहकार्याचे आश्वासनही दिले होते. अस्पृश्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही तर पद स्वीकारू नये असे शेड्यूल कास्ट फेडरेशनने ठरवून त्याप्रमाणे दलित नेत्यांना विनंती केली होती. पण जगजीवन राम यांनी सत्तेपुढे समग्र आयुष्यात कसलाही विधी निषेध बाळगला नाही याला इतिहास साक्षी आहे. अस्पृश्यांना पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्याने डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेले कार्य वाया जाण्याची वेळ आली. त्यामुळे ते अत्यंत निराश व हवालदिल झाले होते. अस्पृश्यांना प्रतिनिधित्व नसावे हा जबरदस्त आघात होता. त्यांना दारुण निराशा व
अनिश्चिततेने पूर्णपणे घेरले होते. प्रसंग मोठा आणीबाणीचा होता. हा आघात एवढा जबरदस्त होता की त्यांच्या प्रकृतीवर त्याचे परिणाम दिसू लागले. त्यांच्या सहकारी मित्रांना त्यांच्या ढासळत्या प्रकृतीची काळजी वाटू लागली. रात्रंदिवस ते अत्यंत विमनस्क अवस्थेत चिंता करीत होते. क्रिप्स मिशनने घोर निराशा केली होती. तत्पूर्वी शेड्यूल कास्ट फेडरेशनची निवडणुकीत दारुण स्थिती झाली होती. लॉर्ड वेव्हलच्या नेतृत्वाखालील कार्यकारी मंडळ बाद झाले. नवीन मंत्रिमंडळात अस्पृश्यांना जगजीवन राम यांचा अपवाद वगळता प्रतिनिधित्व नाही अशा एकाहून एक धक्कादायक घटना घडल्याने डॉक्टर आंबेडकरांवर आघातावर आघात होत राहिले. पण प्रयत्न करणे सोडून चालणार नव्हते. आपल्या कोट्यावधी दलित बांधवांचे दुःख ब्रिटिश सरकार पुढे मांडून त्यांच्या हक्क व संरक्षणाची तरतूद करून घ्यायची होती आणि म्हणून अखेरचा उपाय म्हणून ब्रिटनला जाऊन शेवटची धडपड करून काही करता आले तर पाहावे या हेतूने ऑक्टोबरमध्ये ते लंडनला गेले. अनेक लोकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या, पण आशेचा किरण दिसेना. शेवटी खुद्द चर्चिलची भेट घेण्याचे त्यांनी ठरविले, पण दुर्दैवाने त्यातही त्यांना यश आले नाही, कारण चर्चिलशी त्यांची भेट काही होऊ शकली नाही. वरील सर्व गोष्टींचा डॉक्टर आंबेडकरांच्या मनावर एवढा जबरदस्त परिणाम झाला की त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळायला लागली. ती पुढे पूर्ववत काही होऊ शकली नाही. या संबंधी पुढे त्यांनी प्रत्यक्षात मला सांगितले ते असे. ते म्हणाले, त्यावेळी मी इंग्लंडला गेल्यावर काही परिचित लोकांनी मला विचारले की तुम्ही इतके निस्तेज आणि उतरलेले का दिसता. तेव्हा मी त्या लोकांना उत्तर दिले की क्रिप्स मिशन भारतातून गेल्यावर त्यांचा निर्णय वाचून मला असे वाटले जणू काही मला डोंगराच्या अत्यंत उंच कड्यावरून फेकून दिले असावे. त्यांच्या प्रकृतीला ढासळती कळा लागण्यास हे एक प्रमुख कारण होते. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती अशी की तरुण वयात माणसाची प्रतिकार शक्ती जास्त असल्याने कोणताही आजार किंवा आघात तेवढा जाणवत नाही. तसेच त्या आघाताचे परिणाम एवढे तीव्र तर होत नाहीत. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतशी शरीराची प्रतिकार शक्ती कमी कमी होत जाते. त्यामुळे लहानसा आजार किंवा मानसिक आघात शरीरावर तसेच मनावरही अतिशय गंभीर परिणाम करू शकतात. डॉक्टर आंबेडकरांचे समग्र जीवन हा प्रचंड संघर्ष होता. मानसिक आघात व शारीरिक हालअपेष्टा आयुष्यभर सोसल्या तेव्हा वयाच्या 50 नंतर त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. आधीच आघातग्रस्त आणि व्याधीग्रस्त स्थितीवर क्रिप्स मिशनने शेवटचा जबरदस्त आघात दिला. डॉक्टरांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली. घटना समितीत अस्पृश्यांच्या हक्क व संरक्षणासाठी डॉक्टर आंबेडकरांना घटना समितीवर जाणे आवश्यक होते. मुंबई विधिमंडळात शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सभासद नव्हते. त्यामुळे जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहाय्याने व प्रयत्नांनी बंगाल विधिमंडळातील दलित वर्गाच्या प्रतिनिधींनी डॉक्टर आंबेडकरांचे नाव सुचविले व मुस्लिम लीगच्या पाठिंब्याने डॉक्टर आंबेडकर घटना समितीवर निवडून गेले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. घटनेच्या खरडा समितीचे अध्यक्ष म्हणून पुढे डॉक्टर आंबेडकरांची नेमणूक झाली. या संबंधीची सविस्तर चर्चा पुढे योग्य त्या ठिकाणी मी करणारच आहे. डॉक्टर आंबेडकरांची घटना समितीवर जी निवड झाली त्याचे श्रेय नारायणराव काजरोळकर घेतात ते किती निखालस खोटे असून काजरोळकर केवळ श्रेय लाटण्यासाठी कुठल्या थराला जाऊन खोटारडेपणा करतात याचा सप्रमाण समाचार पुढे योग्य त्या ठिकाणी मी घेणारच आहे.
या ठिकाणी फक्त एवढेच सांगायचे आहे की पुढे डॉक्टर आंबेडकरांची घटनेच्या लेखन समितीचे म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. घटनेच्या लेखन समितीवर एकूण 7 सभासद होते. त्यांच्यापैकी एकाने राजीनामा दिला. ती जागा कधीच भरण्यात आली नाही, म्हणजे फक्त 6 सभासद राहिले. उरलेल्या 6 सभासदांपैकी एक अमेरिकेस निघून गेले. उरले 5च सभासद. त्यातील एकाचा मृत्यू झाला. ती जागाही रिकामीच राहिली. उरलेल्या 4 एक सभासद संस्थानिकांच्या संबंधीच्या कामात गुंतून राहिले. 2 सभासद दिल्लीपासून दूर होते व आजारी असल्याने घटना समितीच्या कामकाजात भाग घेऊ शकत नव्हते. शेवटी अशी परिस्थिती झाली की घटना तयार करण्याचा संपूर्ण भार अध्यक्ष असलेल्या एकट्या डॉक्टर आंबेडकरांवरच पडला. अशा स्थितीतही घटनेचे काम त्यांनी समर्थपणे तडीस नेले. घटनेचे ऐतिहासिक कार्य करताना डॉक्टर आंबेडकरांनी कधीही आपल्या प्रकृतीची, विश्रांतीची काळजी घेतली नाही. अहोरात्र खपून त्यांनी घटनेचे काम केले. घटना लिहिण्याच्या कामात ते इतके व्यस्त असत की दिवसाला 18 ते 20 तास ते अखंडपणे कार्यमग्न असत. या संबंधी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी समारोपाचे जे भाषण केले त्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांची तपासणी केल्यावर त्यांची स्थिती पाहता त्यांना रोज इन्सुलिन देण्याबरोबरच नियमित व्यायाम व जेवणात पथ्ये पाळणे, विशिष्ट पद्धतीचे जेवण घेणे अत्यावश्यक होते. म्हणून आम्ही त्यांना सर्व प्रकारची माहिती आणि सूचना लिहून दिल्या. औषधासंबंधीची माहिती म्हणजेच प्रिस्क्रिप्शन व आहारासंबंधीच्या सूचना व पथ्ये लिहून दिली. तो कागद डॉक्टर आंबेडकरांना देऊन मी म्हणाले, डॉक्टर साहेब, यात लिहिल्याप्रमाणे आपला आहार घ्या, तसेच पथ्येही पाळा. डॉक्टर आंबेडकर मध्येच म्हणाले, पण हे सर्व मला कसे जमणार? मी त्यांना म्हटलं, तुमच्या घरच्यांना हे जमणार नसेल तर एखादी नर्स ठेवा. डॉक्टर आंबेडकरांशी माझा चांगलाच परिचय झाला होता. त्यामुळे आपुलकीच्या भावनेने मी सहजच बोलून गेले. हवं तर मी थोडे दिवस येऊन राहीन आणि बाईंना, सौ आंबेडकरांना सगळं शिकवीन. हे ऐकून ते काहीसे गंभीर झाले. नंतर नुसतेच हसले, पण त्या हसण्यात काहीसा खेद वाटला. मला कळेना की ते असे का वागत आहेत. मी त्यांच्या भावना तर दुखावल्या नाहीत ना. पण भावना दुखावण्यासारखं मी काही बोललेही नव्हते. त्यामुळे माझे मीच विचारमग्न झाले की असे का व्हावे. त्यावेळी डॉक्टर आंबेडकर नेहरूंच्या संयुक्त मंत्रिमंडळात कायदे मंत्री होते. त्यामुळे ते दिल्लीतच असत. नंतर डॉक्टर आंबेडकर जेव्हाही मुंबईला येत तेव्हा आवर्जून आमच्या कन्सल्टिंग रूमवर येत असत. प्रकृतीच्या तक्रारी सांगत. डॉक्टर मालवणकरांनी लिहून दिलेल्या औषधांचा त्यांना उतारा पडत होता. डॉक्टर मालवणकर त्यांचे वैद्यकीय सल्लागारच नव्हे तर घनिष्ठ मित्र बनले होते. दिल्लीहून अनेक वेळा मालवणकरांना फोन करून प्रकृतीबद्दल कळवीत आणि औषधोपचाराबद्दल सल्लाही घेत. डॉक्टर मालवणकरांशी पत्रांद्वारे, फोनद्वारे ते सतत संपर्क ठेवून असत. मालवणकरही आपल्या या मान्यवर पेशंटशी अत्यंत आपुलकीने वागत. हातातील इतर कामे बाजूला सारून डॉक्टर आंबेडकरांना प्राधान्य देत असत. गरज पडल्यास डॉक्टर आंबेडकर फोन करून मालवणकरांना दिल्लीलाही बोलवून घेत. डॉक्टर आंबेडकरांनी बोलावल्यावर मालवणकर जराही आढेवेढे न घेता त्वरित दिल्लीला रवाना होत. डॉक्टर आंबेडकरांच्या पत्रव्यवहारातून या गोष्टींना पुरावे मिळतील. जिज्ञासूंनी अवश्य पाहावेत. डॉक्टर आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीवर, भारतीय घटनेच्या शिल्पकारावर, भारताच्या कायदे मंत्र्यावर उपचार करण्यात साहजिकच आम्हा सर्व डॉक्टर मंडळींना अपार अभिमान वाटत असे हे सांगणे नकोच. एकाकी डॉक्टर आंबेडकर.
डॉक्टर आंबेडकर मुंबईला आले म्हणजे आमच्या कन्सल्टिंग रूमवर आणि पार्ल्याला डॉक्टर रावांकडे हमखास येत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांपैकी कुठेतरी त्यांची माझी भेट निश्चितच होत असे. अशाच एका भेटीच्या वेळी मी त्यांना जेवणाबद्दल आणि पथ्य पाण्याबद्दल सांगत होते. तेव्हा ते काहीसे अगतिकपणे मला म्हणाले, अहो डॉक्टर, हे सर्व ठीक आहे, पण माझ्या घरात कोणीही बाई माणूस नाही. मी अगदी एकटा आहे. तेव्हा हे सर्व पथ्य पाणी कोणाला सांगू? हे ऐकल्यावर माझे मन अंतर्मुख झाले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंतिक सहानुभूती निर्माण झाली. तत्क्षणी माझ्यातला डॉक्टर जागा झाला आणि मी विचार केला की ही एक अशी गरजू व्यक्ती आहे जिला वैद्यकीय मदतीची अत्यंत जरुरी आहे. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन, पथ्यपाणी आणि नियमित उपचार त्वरित दिले गेले तर या व्यक्तीचे आयुष्य निश्चितच वाढणार. माणुसकीच्या व डॉक्टरांच्या नीतिधर्माशी इमान राखण्याच्या विचाराने मी मनोमन निश्चय केला की या व्यक्तीसाठी आपण निश्चितच काहीतरी केले पाहिजे. क्षणभर थांबून निश्चयाने आणि उत्साहाच्या भरात मी त्यांना म्हटलं, डॉक्टर साहेब, तुमची कौटुंबिक परिस्थिती ऐकून मला फार वाईट वाटले. तुमची प्रकृतीही नाजूक आहे, त्यावर उपचार करणे जरुरी आहे. उपचाराबरोबरच आहारातील पथ्य पाळणेही आवश्यक आहे. हवे तर मी 2-3 महिने तुमच्या बंगल्यात राहून तुमची देखभाल करीन, म्हणजे उपचार आणि पथ्ये यांचे वळण लागून सवय होईल आणि पुढील उपचारांमध्ये अडचणी येणार नाहीत. तेव्हा ते म्हणाले, ते कसं शक्य आहे? मी म्हटलं, तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला मोठा बंगला असेल, अनेक सेक्रेटरी, नोकर चाकर असतील, बंगल्यात अनेक रूम्स असतील, एखाद्या स्वतंत्र खोलीत मी राहीन. त्यावर ते म्हणाले, माझ्या बंगल्यात तुम्ही राहणं कसं शक्य आहे? मी उत्तर दिलं, ठीक आहे, तुमच्या बंगल्यात मी राहत नाही, तुमच्या गेस्ट हाऊसमध्ये तरी राहीन. त्यावर ते पटकन उतरले, हे पहा डॉक्टर, तुम्हाला समजत नाही, मी अगदीच एकटा आहे. यू सी डॉक्टर, आय एम ॲब्सोल्युटली अलोन. ते पुढे म्हणाले, अहो, मी असा अगदीच एकटा आणि एकाकी प्राणी. एक तरुण सुंदर डॉक्टरीण माझी देखभाल करीत आहे हे पाहून लोक काय म्हणतील? तुमची कळकळ मी समजू शकतो, पण हे अगदीच अशक्य आहे. मागील एका भेटीत त्यांना मी आहारपथ्ये आणि औषधोपचारातील नियमितपणाबद्दल सांगत असताना ते गंभीर होऊन खेदपूर्वक का हसले होते याचा उलगडा मला या भेटीत झाला आणि ते किती एकाकी होते याची मला जाणीव झाली. पण आपल्या वैयक्तिक एकाकीपणाचा किंवा आजारपणाचा त्यांनी दलितांच्या हक्कासाठी लढताना, देशासाठी घटना लिहिताना कधीही विचार केला नाही. त्यांची दलितांविषयीची तळमळ, प्रखर देशनिष्ठा आणि सामाजिक सुधारणेचे कार्य वादातीतच आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या एकाकीपणाबद्दल मी आजही विचार करते तेव्हा मला जाणीव होते की खरोखरच त्यांनी किती त्रास आणि एकाकीपणा सोसला. आपला एकाकीपणा किंवा होणारा त्रास त्यांनी आपल्या चळवळीच्या आणि ध्येयाच्या आड कधीही येऊ दिला नाही. 1935 साली रमाबाईंचं निधन झालं. त्यावेळी मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद अगदी लहान होते. थोड्याच दिवसांनी आंबेडकरांच्या वहिनीचेही निधन झाले. त्यामुळे मुलांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच आली. नियमित उपचार झाले पाहिजेत ही प्रामाणिक कळकळ या पलीकडे माझ्या मनात काहीही नव्हते आणि याच भावनेतून व कळकळीतून मी त्यांच्याशी वागत असे. एकदा असेच साधारण सन 1947च्या डिसेंबर महिन्यात ते मुंबईस आले असता आमच्या कन्सल्टिंग रूमवर आले होते. मालवणकरांनी त्यांची प्रकृती तपासली आणि त्याप्रमाणे उपचाराच्या सूचना दिल्या. निघताना डॉक्टर आंबेडकर मला म्हणाले, चला तुम्हाला दादरला घरी सोडतो, मलाही राजगृहाला जायचे आहे. यात काहीही नवीन नव्हते. यापूर्वी अनेक वेळा आम्ही एकत्र बसून बोलत असू. इतकेच नव्हे तर आम्ही काही वेळा फिरायलाही जात असू. अर्थात आमच्या घरच्या मंडळींना हे माहीत होते, पण आमचे बोलणे फिरणे केवळ एक डॉक्टर आणि पेशंट यांच्याच प्रमाणे होते. आमची भेट झाली म्हणजे अनेक विषयांवर आमची चर्चा होत असे.
आम्ही फिरायला गेलो म्हणजे साहजिकच अल्पोपहार, चहा घेणं ओघानेच होत असे. डॉक्टर साहेबांना ओळखणारी माणसे माझ्याकडे चमकून बघत असत. डॉक्टर आंबेडकरांबरोबर फिरणारी ही तरुण स्त्री कोण असा त्यांच्या मनात संभ्रम पडत असावा. परिचित लोकांना ते माझ्याबद्दल काय सांगत असतील ते मला माहीत नाही, परंतु माझ्या मनात केवळ आदराचीच भावना होती. डॉक्टर आंबेडकरांची ओळख झाल्यानंतर त्यांच्या संबंधी मला बरीच सखोल माहिती झाली. त्यांच्या सहवासात आल्यावर त्यांची विद्वत्ता, त्यांचे ऐतिहासिक कार्य यांची मला जवळून प्रचिती आली आणि मी अक्षरशः दिपून गेले. पण त्या दिवशी ते मला म्हणाले, हे पहा डॉक्टर, माझे लोक व सहकारी मला आग्रह करीत आहेत की सहचारिणी करा, परंतु मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. पण माझ्या कोट्यवधी लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे आणि जगण्यासाठी माझ्या लोकांच्या आग्रहाचा गंभीरपणे विचार करणे क्रमप्राप्त आहे. मी क्षणभर गप्पच राहिले आणि म्हणाले, काळजी घ्यायला कोणीतरी असणे आवश्यक आहे. डॉक्टर साहेब पुढे म्हणाले, अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे मी तुमच्यापासूनच सुरू करतो. हे ऐकून मला संकोच वाटला आणि काय उत्तर द्यावे हे न कळून मी गप्पच राहिले. डॉक्टर आंबेडकर त्यांच्या कार्यक्रमानुसार दिल्लीला निघून गेले. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये मग्न झाले. त्यांचे बोलणेही मी विसरून गेले. परंतु त्यांच्या मनात माझ्याबद्दल दुसऱ्याच भावना होत्या हे मला जानेवारीच्या 25 तारखेला समजले. त्या दिवशी एक भल्लं मोठं जाड पाकिट मला मिळालं. पाकिटावरील शिक्का पाहता ते दिल्लीहून आलं होतं. मी अंदाज केला की पत्र बहुधा डॉक्टर आंबेडकरांचेच असेल. पाकिट उघडून पाहिल्यावर माझा अंदाज बरोबरच निघाला. ते पत्र डॉक्टर आंबेडकरांचंच होतं. अर्थात त्याचे मला आश्चर्य वाटण्याचे काही कारण नव्हते, कारण त्यांची ट्रीटमेंट चालू असल्याने मला वाटले की प्रकृती संबंधी वा औषधोपचारासंबंधी काही सल्ला मागितला असेल. पण कसं काय महाराजांनी चांगली गोड सुरुवात करून पुढे लिहिले होते, मला सहचारिणी शोधण्याची सुरुवात मी तुझ्यापासूनच सुरू करीत आहे. अर्थात जर तू तयार असशील तरच. तरी तू याचा विचार करून मला कळव. पुढे आणखी लिहिले की तुझ्याने माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी, या कारणाने तू मला नकार जरी दिलास तरी मला बिलकुल दुःख होणार नाही. पत्र वाचल्यावर मी गंभीर झाले. मला सुचेना काय करावे, कारण मला स्वप्नातही वाटले नव्हते की डॉक्टर आंबेडकरांच्या मनात माझ्याविषयी अशा भावना असतील. त्यांच्या मोठेपणाने मी दिपून गेले होते. तरी त्यांच्याविषयी माझ्या मनात पराकोटीचा आदर होता आणि अत्यादरापोटी वैद्यकीय सेवा करण्याची प्रामाणिक कळकळ होती. तरी त्यांची जीवनसाथी होण्याची भावना माझ्या मनात निश्चितच नव्हती. डॉक्टर आंबेडकरांच्या पत्रावर व त्यांनी मांडलेल्या लग्नाच्या प्रस्तावावर मी संपूर्ण दिवस विचार करीत होते. माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजला होता. रात्रभर मी या कुशीवरून त्या कुशीवर वळत विचार करीत होते. काय निर्णय घ्यावा? एवढ्या मोठ्या महापुरुषाला नकार तरी कसा द्यावा आणि होकार तरी कसा द्यावा? कोणाला विचारावे, कोणाचा सल्ला घ्यावा, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उठत होते. रात्रभर विचार करून शेवटी मी ठरविले की डॉक्टर मालवणकरांशी डॉक्टर आंबेडकरांचा संबंध असल्याने आणि ते मला ज्येष्ठ व अनुभवी असल्याने त्यांचाच सल्ला घ्यावा, असा मनाशी मी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी मालवणकरांकडे कामाला गेले. पण माझे कामात लक्ष लागत नव्हते आणि डॉक्टर मालवणकरांना प्रत्यक्ष विचारण्याचेही धैर्य होत नव्हते. शेवटी धैर्य एकवटून आणि मनाचा हिय्या करून मी डॉक्टर मालवणकरांना पत्र लिहिले. त्यांनी पत्र वाचले. क्षणभर विचार करून ते म्हणाले,
डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी काही जबरदस्ती केलेली नाही. तेव्हा सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि योग्य काय ते तुम्ही स्वतःच ठरवा. मी अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत घरी आले. मला निर्णय घेता येत नव्हता. घरी आल्यावर मी माझ्या ज्येष्ठ बंधूंना विश्वासात घेऊन काय निर्णय घेऊ असे विचारले. ते म्हणाले, म्हणजे तू भारताची कायदेमंत्री होणार. अजिबात नकार देऊ नकोस. गो अहेड, पुढे जा. माझा एक भाऊ तर माझी थट्टाच करायला लागला. म्हणाला, हे बघ, डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आपल्या जीवापेक्षाही डॉक्टर आंबेडकरांवर प्रेम करतात. त्यांना जर समजले की आपल्या बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीला ही डॉक्टरीणबाई नकार देते तर तुझी काही खैर नाही. मी वयाने लहान, त्यात अननुभवी. डॉक्टर आंबेडकरांच्या तुलनेत मी तर नगण्यच होते. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य, त्याग, विद्वत्ता हे सर्वच हिमालयाहूनही प्रचंड होते. त्या उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर मी अगदी चिमुरडी होते. डॉक्टर आंबेडकरांसारख्या महापुरुषाला नकार कसा द्यावा हा प्रश्न मनात येत होता. माझ्या भावांनीही होकार देण्याचा आग्रहच धरला. मी सुद्धा संपूर्ण दिवस आणि ती रात्रभर विचार करून गोंधळलेल्या अवस्थेत का होईना पण निश्चय केला की बस, होकार द्यायचाच. माझे होकाराचे पत्र पोहोचल्यावर त्यांना अत्यानंद होणे साहजिकच होते, कारण त्यांनीच लग्नाची मागणी घातली होती आणि त्यांच्या मागणीला अपेक्षित व होकारार्थी रुकार मी दिला होता. माझे उत्तर साधारणपणे मी सन 1948च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी लिहिले होते. त्या पत्राचे उत्तर म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा, जानेवारीच्याच शेवटच्या आठवड्यात डॉक्टर साहेबांनी माझ्यासाठी एक सोन साखळी पाठवली. त्या साखळीला मधोमध बोटी नांगरतात तसल्या आकाराचा नांगर लोंबत होता. ती साखळी एका लहानशा डब्यात सीलबंद केलेली असल्याने त्या व्यक्तीने तो डबा डॉक्टर आंबेडकरांकडून आणून माझ्या सुपूर्द केला. त्या व्यक्तीला आत काय आहे याची कल्पना असणे शक्यच नाही. योगायोगाची गोष्ट म्हणजे तो डबा घेऊन येणारी व्यक्ती म्हणजे शंकरानंद शास्त्री होते. ती सोन साखळी म्हणजे मला डॉक्टर आंबेडकरांनी स्वीकारल्याचीच खूण होती. त्यामुळे मी ठामपणे पुढे जाण्याचे ठरविले. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असा मी निश्चय केला. सोन साखळी पोहोचल्यानंतर 5 फेब्रुवारीला एक आणि 6ला दुसरे अशी 2 पत्रे मी डॉक्टर साहेबांना पाठवली. माझ्या पत्रांना त्यांनी दिल्लीहून 12 फेब्रुवारीला 25 पानी उत्तर पाठवले. त्या दरम्यान ते घटना समितीच्या कामात अत्यंत व्यग्र होते. त्यावेळी रोज ते 18 ते 20 तास काम करीत. त्यामुळे मला लिहिलेले त्या दरम्यानचे पत्र म्हणजे मध्यरात्रीच लिहिलेले असावे. 12 फेब्रुवारीच्या पत्रात त्यांनी घटना समितीचे कार्य, मला पाठविलेल्या साखळी आणि मेडल मागील त्यांची भावना तसेच लग्न म्हणजे काय या संबंधीची आपली मते प्रकट केली आहेत. डॉक्टर साहेबांची ही मते निश्चितच उद्बोधक आहेत, म्हणून त्या पत्रामधील संबंधित उतारे मी पुढे देत आहे. आपल्याला ते नक्कीच उद्बोधक ठरतील यात मला जराही संदेह वाटत नाही. डॉक्टर साहेब मला लिहितात, The last 2 letters of yours have dashed upon me in quick succession. One is dated the 5th and the next 6th. I have been extremely busy in the drafting of the new constitution, which has been entrusted to a committee of which I am the chairman. I have promised the President of the Constituent Assembly to hand over to him the final draft on the 15th Feb, that is 3 days from today. I am determined not to ask for more time, and as the date of the presentation is approaching, I am working day and night to keep to the timetable. That is one reason why I was not able to reply to each of your letters as it came. The chain is new one,
I have 3 or 4 I thought I could spare one. I selected the chain because I feel it could be easily converted into a necklace, which so far as I know women are very fond of. The pendant is rare, old, unique piece which I had purchased maybe 20 years ago when I was a student in London. I purchased it for a watch belt, which it was then the fashion to wear. When the fashion changed, I ceased wearing it. It was lying with me. I send it to you because of the anchor, which is engraved on it. It stands for a deep love and attachment. I felt I could not select a better symbol and token of my feelings for you. That is why I sent it along with the chain. I have been wondering what made you say that the idea behind it was to tie it into your neck and to treat you as a dog. Only a person holding that I was devoid of all culture could have thought of saying so. I must say that it hurt me very much. I know I come from the lowest state of society, but I don't think I have met anybody so far who has found me wanting in culture. I have been greatest champion of the elevation and emancipation of women, and in my own community I have done my best to raise the status of women, and I am very proud of it. Marriage can be founded on love, which can be described in no other terms except the longing to belong. My view is that marriage is everlasting union. It is indestructible. At this stage of my life, my aim is to reach the end of my existence. However, it is I can't say in peace and honor. It would be well if happiness was added to it. A loving wife can do that. If there is none, the loss would be loss of happiness only. I would at least have peace and honor. By your adverse decision, you would be doing me neither wrong or loss. I shall be where I was. Therefore, avoid all sentiments. माझ्यासाठी साखळी व पदक असलेले नांगर पाठवण्यात डॉक्टरांच्या भावना अतीव प्रेमाच्या व आत्मीयतेच्या होत्या. हे वरील पत्रावरून दिसेल. आणि त्या प्रेमाचे व आपुलकीचे प्रतीक म्हणून त्यांनी मला ते पाठविलेले होते. पत्रात ते म्हणतात, तुझ्याबद्दल माझ्या मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी नांगराहून अधिक योग्य प्रतीक मी निवडू शकलो नसतो, आणि म्हणूनच मी ते साखळीसोबत पाठविले. डॉक्टर साहेबांसारख्या महापुरुषाचे अमर्याद प्रेम आणि आत्मीयता मला लाभली ही फार मोठी भाग्याचीच गोष्ट आहे. त्यानंतर आमचा पत्रव्यवहार सतत चालू होता. प्रत्येक पत्रात त्यांचे उत्कट प्रेम आणि जिव्हाळा यांचा नुसता वर्षाव असे. आमचा वैयक्तिक पत्रव्यवहार. डॉक्टर आंबेडकरांचा आणि माझा पत्रव्यवहार इतका झाला आहे की त्याचा एक ग्रंथच होईल. आमचा पत्रव्यवहार पूर्णतः वैयक्तिक आहे. इतकेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की हा पत्रव्यवहार पूर्णतः वैयक्तिक असल्याने काहीसा गोपनीयही आहे. पण तरीही डॉक्टर साहेबांच्या पत्रांमधून त्यांच्या अनेक अप्रकाशित पैलूंवरही प्रकाश पडतो.